नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे रसिका. मित्रांनो, आज आहे 12 जून म्हणजेच जागतिक बालमजुरी विरोधी दिन. प्रत्येक मुलाला शिक्षण, खेळ, स्वप्न आणि आनंदी बालपणाचा अधिकार आहे. पण आजही अनेक मुलं शिक्षणापासून दूर राहून मजुरी करण्यास भाग पडतात. ही एक गंभीर आणि सामाजिक समस्या आहे. याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट प्रतीक गणेशराव सूर्यवंशी. 2023 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कायद्याची पदवी ए ग्रेड आणि डिस्टिंक्शन सह संपादन केली. सध्या 2024 पासून ते तळेकर ॲडव्होकेट असोसिएशन येथे असोसिएट ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. आज जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त त्यांच्याशी या महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधणार आहोत. प्रतीकजी, तुमचं रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, आम्हाला सर्वात पहिले जाणून घ्यायला आवडेल की जागतिक बालमजुरी विरोधी दिनाचे महत्त्व नेमके काय आहे? तर जागतिक बालमजुरी विरोधी दिन हा सुरुवातीला 2002 मध्ये वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन यांनी इंट्रोड्यूस केला. त्या पार्श्वभूमीने त्याचा उद्देश असा की बालमजुरीविषयी जनजागृती करणे, निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नांना चालना देणे, प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सुरक्षित बालपणाचा अधिकार देणे व त्याची जाणीव करून देणे हा एक महत्त्वाचा त्याचा भाग होता. त्याची पार्श्वभूमी अशी की सर्वात अगोदर 1937 मध्ये युनायटेड नेशन कन्व्हेन्शन मध्ये हे इंट्रोडक्शन मिळालं. त्यानंतर भारताने सर्वात प्रथम 1938 मध्ये चिल्ड्रन्स एम्प्लॉयमेंट ॲक्ट हा पारित केला. त्यानंतर भारताच्या संविधानाने आर्टिकल 24 अंतर्गत 1950 मध्ये हे चलनात आले मुख्यतः. सर, मग बालमजुरी म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या प्रकारच्या कामांना बालमजुरीच्या श्रेणीत आपण गणतो किंवा गणले जाते? बालमजुरीचे मूळतः 3 प्रकारात मोडले जातात. एक इंडस्ट्रीयल, जे इंडस्ट्रीजमध्ये बालमजूर काम करतात ते. तर त्याच्यामध्ये काय होणार की माल इकडे तिकडे वाहन करणे. त्यानंतर तिथे यांना महत्त्व देण्याचं कारण की एक तर कमी पैशांमध्ये रोजगार मिळतो, हे कुठला बंड करू शकत नाहीत. बाकी मुलांचं संगोपन किंवा त्यांच्या भवितव्याबद्दल विचार न करता सर्वात जास्त यांचा वापर होतो इंडस्ट्रीयल एरियाजमध्ये. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी जसं की डोमेस्टिक हेल्प म्हणून काही हे आणून देण्यासाठी बालमजुरांचा बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. त्याच्यानंतर हॉटेल्समध्ये, त्याच्यानंतर बराच एक प्रकार चालतो की पैसे वगैरे मागणे, अशा ठिकाणी. त्याच्यात काही इलिगल ॲक्ट्स असतील, जसे की काही जे इलिगल सबस्टन्स याच्या वाहतुकीसाठी, जेणेकरून लहान बाळांवरती कुणाचं लक्ष नाही जाणार आणि त्यांचा उद्देश साध्य होईल. अशा प्रकारे फॅक्टरीजमध्ये, अशा ठिकाणी हे बालमजुरांचा वापर केला जातो. सर, आजही आपल्या समाजात बालमजुरी का टिकून आहे आणि यामागील प्रमुख कारणे कोणती आहे असं तुम्हाला वाटतं? बालमजुरी मागचं सर्वात प्रथम तर हे कुठलाही तुम्हाला विरोध करणार नाहीत. यांच्यावरती किती अन्याय झाला तर ऐकून घेतील. त्याच्यानंतर सर्व बॅकग्राऊंड जर याचं पाहिलं तर सर्वप्रथम पॅरेंट्सनी जर यांना अलाउच नाही केलं जायला तर हे जाणार नाहीत. पण तरी जात आहेत म्हणजे इनडायरेक्टली काय होणार, पॅरेंट्सचा यांना सपोर्ट आहे काम करण्यासाठी. मग ते पॅरेंट्सच्या इच्छेविरुद्ध असो का इच्छेनुसार असो तिथं जावंच लागणार. त्यांचं मेन सपोर्ट आहे पॅरेंट्स. पॅरेंट्सच जर त्यांना अलाव करते तर हे कुणाला लढणार किंवा कुणाजवळ व्यक्त होणार, काहीच नाही. जे काम करायचं ते करा. मग त्यांचं जे भविष्य राहिलं, भवितव्य राहिलं, याचं त्यांना तर ऑलरेडी काही माहिती नसते की काय भविष्य असणार आहे, काही नाही ना. त्यांना एवढी बुद्धी असते की त्यांना सुचेल आपल्याला काय करायचं. हे सर्व काम पॅरेंट्सचं, इनडायरेक्टली पॅरेंट्स जर त्यांना अलाव करतायत. या व्यतिरिक्त मुख्यतः आपल्याला सांगता येईल याचे कारणे की एक तर गरिबी, आर्थिक अडचणी, त्यानंतर शिक्षणाचा अभाव त्यांच्या तर आहेच. ज्या सोसायटीत राहतात ते आजूबाजूला एक तर त्यांच्या इथे इन्फ्लुएन्स नसणे, त्यानंतर वडिलांचा सुद्धा शिक्षणामध्ये जर अभाव असेल तर या गोष्टी मुलामध्ये येतात. त्यानंतर पालकांची बेरोजगारी, काही कारणं असू शकतात. पालकांच्या बेरोजगारीमुळे काही साधनच नाही उरत घरच्या उदरनिर्वाहासाठी. मग अशा ठिकाणी काही वेळेस विद्यार्थी हे लहान बाळ पुढे येतात आणि यांना मजुरीसाठी पुढे जावंच लागतं, बालमजुरीसाठी. त्यानंतर विशेष म्हणजे स्वस्त मजुरी मिळते यांच्याकडनं, ते एक असे काही मुख्य कारण आहेत ज्यामुळे बालमजूर लगेच अवेलेबल होतात. बरोबर. सर, बालमजुरीचा मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या भविष्यावर कसा परिणाम होतो? म्हणजे आजकाल आपण बघतो की जे एखादा बालक एखाद्या हॉटेलमध्ये काम करत असेल तर तो बऱ्याच काळ शिक्षणापासून वंचित राहतो किंवा त्याला शिक्षण भेटत नाही किंवा त्याला प्रोत्साहन तेवढं भेटत नाही. आपण त्याच्यावर काय करू शकतो? त्याचा परिणाम असा होतो की एक तर शिक्षण खंडित होते. शिक्षण खंडित झाले म्हणजे याचा पायाच पूर्ण खंडित झाला. कुठल्याच गोष्टीसाठी याला सामोरे जाण्यासाठी मुभा नाही मिळत. कुठले कौशल्य, कुठल्या एखाद्या स्किल डेव्हलप करण्यासाठी यांना चान्स नाही मिळत. मग ही जे यांची यावेळेसची आर्थिक परिस्थिती ही कायम अशीच राहणार, पुढेही अशीच राहणार.
त्यानंतर भविष्यात एखादा चांगला रोजगार मिळणार असेल ते पण नाही मिळणार, कारण की ना आपण कुठले स्किल्स अडॉप्ट केलेत ना आपण काही शिकलोत. या गोष्टीमुळे काय होणार, एक तर मुख्यतः शिक्षणापासून वंचित राहिलं म्हणजे कुठली अपॉर्च्युनिटी म्हणजे फार कमी होऊन जातात, अक्षरशः नाहीशा होऊन जाणार. आणि एकदा शिक्षण जर नसलं म्हणजे तर तुम्हाला परत मग ती दुष्टचक्र आहे, परत जे आता चाइल्ड लेबर होतो नंतरहून काय अडल्ट लेबर होणार, या व्यतिरिक्त काय होणार. बरोबर. सर, आत्ताच आपण बघितलं की त्यांच्या भविष्यावर बरेच परिणाम होतात. तर मग असे जे बालमजुरी करणारी मुलं आहेत त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसे परिणाम होतात आणि कोणकोणते परिणाम होतात? नक्कीच होतात. एक सर्वात महत्त्वाची म्हणजे एक तर बालपण गमवावं लागतं. हो हो हो. बालपण काय यांना काही माहितीच नसतं, कारण की सुरुवातीपासूनच बालकामगार म्हणून काम करत असताना सारखं हरासमेंट, कमी लेखण्याची त्यांना वागणूक मिळते. हो. त्याच्यानंतर शारीरिक वाढ, एक तर प्रथमतः शारीरिक वाढ होत नाही, शरीराची वाढ खुंटते. मानसिक परिणाम असे होतात जसं की तणाव, चिंता, नैराश्य, कॉन्फिडन्स नाही राहत कुठे बोलण्याचा. हां. त्यानंतर मेंटली डिस्टर्ब्ड असतात. आणि भविष्यात जसे जे पाहतो की जे सोबतचे आहेत काही लोक जर समोर जात आहेत आणि आपण तिथे जे का तर स्किल्स नाही आहेत ना कुठली माहिती आहे नवीन, फक्त आपण एक तर या दुष्टचक्रातून बाहेर पडल्यानंतर एक तर सामाजिक एकाकीपणा नसतो, कारण की सामाजिक भावनिक आघात होतात. अशा बरेच प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावं लागतं, मग मेंटली असो फिजिकली असो. आणि या कायमच्या त्यांना अंतपर्यंत या गोष्टी डिस्टर्बिंग राहतात. नक्कीच नक्कीच. सर, तुमच्या कार्यकाळात बालमजुरीशी संबंधित असा एखादा अनुभव आहे का, तुम्हाला विशेषतः अस्वस्थ केलंय किंवा प्रेरित केलंय? बालमजुरीसाठी पाहता मी जी बालमजुरी पाहिली ती एक प्रकारची जसे की चौकाचौकांमध्ये मुलांना परावृत्त करणे, त्यांना उभे करणे, त्यांना पैसे मागण्यासाठी परावृत्त करणे, त्यांना कुठल्याही गोष्टीचं ज्ञान न देता याच गोष्टीला स्वतः पण त्यांचे आईवडील तेच काम करणार, मुलांना पण त्याच गोष्टीला परावृत्त करणार. म्हणजे लहानपणात जन्मल्यापासूनच त्यांच्या डोक्यात एवढंच भिनलेलं की पैसे मागायचे आणि खायचे. स्वतःची काही डेव्हलपमेंट नाही करायची, समाजाची नाही करायची, आणि यात त्याचा काहीच दोष नाही. त्याला जे सराउंडिंग मिळते, जे फिडिंग मिळते ती एवढीच आहे की फक्त मागायचे पैसे. सर्वात इझी वे तेच आहे की मागायचे. कुठल्या स्किल्स डेव्हलप नाही करायच्या, कुठे काम करायचं नाही, कारण की आईवडील करत नाहीत, आपणही करत नाहीत. मग हे अशा प्रकारचे चौकाचौकांमध्ये पाहतो तेव्हा हे फार विद्रुपीकरण, हे फार वाईट वाटतं. नक्कीच सर. सर, बालमजुरी रोखण्यासाठी शासनाकडून कोणते कायदे आणि योजना राबवल्या जात आहेत सध्या? शासनाकडून कायदे जर आपण पाहिलं तर शासनाने वेळोवेळी बरंच, जसं की 1950 संविधानाच्या आर्टिकल 24 पासून जर पाहिलं सुरुवातीपासून, तर त्यानंतर जसे की फॅक्टरीज ॲक्ट आहे. फॅक्टरीज ॲक्ट चाइल्ड लेबरला काम करायला अलाव करत नाही. तिथे सांगितले की 14 वर्षाखालील मजूर येण्यास प्रतिबंध आहे, कुठलंही काम करण्यास तिथं प्रतिबंध आहे. त्यानंतर जे धोकादायक इंडस्ट्रीज जशा की जिथे फायर क्रॅकर्स बनतात किंवा जिथे डिझास्टरस असं काही असतात किंवा हार्मफुल केमिकल्स जिथे बनतात, अशा ठिकाणी 18 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थ्यांना तिथे कुठलेही काम देण्याची परमिशन हे ॲक्ट देत नाहीत. जसे की माइन्स ॲक्ट झालं, फॅक्टरीज ॲक्ट झालं, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ॲक्ट आहेत, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे, राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री एज्युकेशन ॲक्ट आहे. हे जे ॲक्ट्स आहेत, जसं की चाइल्ड लेबर ॲक्ट पाहिलं तर हे प्रोहिबिट करतो की कुठल्याही पाल्याला, चाइल्डला 14 वर्षापर्यंत तुम्ही कुठलेही कसलेही काम देऊ शकत नाही. हो. 14 ते 18 मध्ये काही कामं देऊ शकता, जसे की जर तुमचं काही जनरेशनल कुठला व्यवसाय आहे, तुमची पूर्ण फॅमिलीच त्या बिझनेसमध्ये आहे, तशा ॲटमॉस्फिअरमध्ये त्याला तुम्ही काही वेळ कामासाठी मदतीला घेऊ शकता. 14 ते 18 साठी असे काही प्रोव्हिजन त्याच्यामध्ये दिलेत, जसे की चाइल्ड लेबर ॲक्टमध्ये. त्यानंतर बाकी व्यतिरिक्त कुठेच यांना परवानगी नाही आहे ॲक्टनुसार की काम करू शकतील हे. एवढेच नाही तर चाइल्ड लेबर ॲक्ट जे कामासाठी परावृत्त करतात यांना सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षा ठोठवण्याचं त्याच्यामध्ये प्राविधान आहेत. त्या व्यतिरिक्त जे काम करून घेतात त्याच्याकडनं पण त्याच्यावरती सुद्धा कारवाई होण्याचे प्रावधान आहेत. जसे की जर कुणी काम करून घेत असेल एखाद्या अल्पवयीन बालकाकडनं, तर त्याला 20,000 दंड, 20,000चा दंड आणि 6 महिन्यापर्यंत त्याला तुरुंगवास होऊ शकतो. मग हा दंड काय करणार, शासनाने काय केलंय, मग ह्या दंडासाठी ॲक्टनी काही कमिटीज निवडल्या. या दंड एका स्पेसिफिक ठिकाणी जिथे गव्हर्नमेंट लक्ष ठेवेल अशा ठिकाणी हे डिपॉझिट होणार, त्याच्यावरती जो इंटरेस्ट येणार ते बालकाला देणार. असे काही चाइल्ड लेबर ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत की जे यांच्या भविष्यासाठी किंवा यांना रिहॅबिलेट करण्यासाठी तिथनं काढून एक रिहॅबिलेशनच्या पार्श्वभूमीवर हे प्रोव्हिजन्स यांनी इनॅक्ट केलेत. सर, मग समाजातील सामान्य नागरिक म्हणून आपण बालमजुरी रोखण्यासाठी काय योगदान देऊ शकतो किंवा आपण काय केलं पाहिजे? नक्कीच करू शकतो. आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम आपल्याला
फक्त पाहण्याव्यतिरिक्त आपल्याला याच्यावरती ॲक्च्युअल ॲड करायचं. आपण जर कुठे पाहतो तर आपल्याला त्वरित टोल फ्री हेल्पलाईन आहेत. 1098 ही चाइल्ड हेल्पलाईन आहे, ज्यावरती आपण लगेच कंप्लेंट करू शकतो. जो काम करून घेतोय, जो परावृत्त करतोय, यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आपण तिथं कंप्लेंट करू शकतो. त्यानंतर पोर्टल आहे, पेन्सिल नावाचं एक पोर्टल आहे, PENCIL. हे रिड्रेसल पोर्टल आहे. इथे आपण रिड्रेसल पाठवू शकतो, फॉर्म भरून पाठवायचं, जी काही त्याच्यावरती ती कारवाई घेण्यात येते. त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या सराउंडिंगमध्ये जेवढे देतात तिथे आपण एक करू शकतो की जे स्लम भागातले विद्यार्थी आहेत जे इकडे वळतात त्यांना परावृत्त करणे, काही स्किल्स डेव्हलप त्यांच्यामध्ये करता येईल का. एक सामान्य नागरिक म्हणून, एक व्हिजिलंट नागरिक म्हणून आपलं काम असेल की आपण थोडा वेळ त्यांना द्यायला पाहिजे, एकत्रित करायला पाहिजे, त्यांना कुठली स्किल डेव्हलप करायला पाहिजे, त्यांना 4 गोष्टी नवीन सांगायला पाहिजे की जे बाहेर चालते, जे यांना माहिती नाही, ज्या लूपमध्ये हे अडकले त्याच्या बाहेरची कुठली गोष्ट जर आपण त्यांना कुठली स्किल डेव्हलप करू शकतो किंवा शिक्षणाचे महत्त्व सांगतोय तर अशा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतील. फक्त त्या पाल्यासाठीच नाही तर देशाच्या हितासाठी सुद्धा. त्या व्यतिरिक्त त्यांनाच न करता मला असं वाटतं की त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा आपण तेवढंच काउन्सिलिंग केलं पाहिजे. कारण की पॅरेंट्सने जर लहानपणापासून शिक्षणाचं महत्त्व त्याच्यात कसलीही परिस्थिती असू द्या, कारण की आज तर मोफत शिक्षण आहे विद्यार्थ्यांसाठी, बेसिक शिक्षण जे ते मोफत. तर त्याच्यासाठी पॅरेंट्सला जर आपण काउन्सिलिंग करू शकलो की तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा लेकरांना शिक्षणासाठी जर दिलं तर ही दारिद्र्य काही दिवसासाठी निघेल यांच्याकडनं काम करून घेतल्याने. पण एकदा ते तो शिकलाय, कुठली स्किल डेव्हलप करतोय, कुठे जातोय, काही गोष्टी नवीन शिकतोय, तर तुमच्यासाठीच नाही तर त्याच्यासाठी, परिवारासाठी, फॅमिलीसाठी आणि देशासाठी सर्वांनाच फायदेशीर आहे. स्किल एम्प्लॉयमेंट मिळेल त्याला अनस्किल्ड एम्प्लॉयमेंटपेक्षा. सर, मग पालक, शाळा आणि समाज यांची बालमजुरी रोखण्यात नेमकी काय भूमिका असते किंवा काय असायला हवी? जसं की मी आत्ताच सांगितलं, पालकांची फार महत्त्वाची भूमिका राहील. कारण की सुरुवातीला जे मोल्ड देतात हे पॅरेंट्स देतात की कुठे जायला पाहिजे, चांगलं काय, बरं काय, वाईट काय, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी चांगल्या आहेत का, हे पॅरेंट्स शिकू शकतात. त्यानंतरचा टप्पा असतो शिक्षकांचा. पण आता शिक्षकांपर्यंत जातील हे सुद्धा पहिले काम पॅरेंट्सचं आहे की तिथपर्यंत तुम्ही पाठवा. बऱ्याच ठिकाणी काय होतं की शिक्षक तयार असतात, शाळेत विद्यार्थी संख्याच नाही, ते तरी कसं डेव्हलप, कुठे हे विद्यार्थी कुठे आहेत, तर आई वडिलांसमोर सोबत कामाला गेलेत, परप्रांतात गेलेत, किंवा मग आई वडील परप्रांतात जाणार कामाला, मग यांना शाळेत धाडणार कोणीच नाही. असे बरेच सामाजिक. त्याच्यामुळे पॅरेंट्स जोपर्यंत विजिलंट होणार नाहीत लेकरांच्या स्किल्स डेव्हलप करण्याबद्दल, त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगण्याबद्दल, तोपर्यंत गोष्टी फार मंदावलेल्याच राहणार. शिक्षकांची नक्कीच मोठी भूमिका आहे. नक्की सर. सर, बालमजुरीयुक्त समाज घडवण्यासाठी युवक आणि स्वयंसेवी संस्थांचे योगदान किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? फार मोठा इम्पॅक्ट पाडू शकू आपण. युवकांनी, मी जसं सांगितल्याप्रमाणे, युवकांनी जर थोडा वेळ काढला, कुठे आपल्याला विजिलंट राहिलं पाहिजे आपण सर्वात प्रथम युवकांनी. कुठे जर आपल्याला आढळते, कुठे कळतंय की हा चाइल्ड आहे, याच्यावरती अन्याय होतोय, हा इथे काम करतोय, आपण त्वरित पाहत न बसता त्याची कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे. मॅजिस्ट्रेटजवळ कळवलं पाहिजे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटजवळ किंवा पोलिसांजवळ, किंवा टोल फ्री लाईन्स आहे तिथे कळवा. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे आपल्यात एखादी स्किल आहे ती आपण यांच्यापर्यंत, यांना संघटित करून, यांना बसवून बोलून, यांना शिकवणं, सांगणं, बरं वाईट, हे जर युवकांनी केलं वेळातला वेळ काढून तर हे फार फायदेशीर ठरेल. मी काही माझ्या परिचयातले असे मित्र आहेत माझे जे स्लम एरियाजमध्ये जाणार, तिथे काही जण आहेत जे त्यांना इंग्लिश क्लासेस घेतात, तर दिवसातलं असं 1-1 तास काढतात, इंग्लिश क्लासेस घेतात, बेसिक घेतात, ग्रामर शिकवतात. सुरुवातीला नाही यायचे, आता 8-10 विद्यार्थी त्यांच्याकडे येतात. अरे वा. मग अशा लहान लहान गोष्टींमधनं काय होणार, जर सर्वजण आपण विजिलंट राहिलोत तर या गोष्टीला आपण नक्कीच हरवू शकतो. नक्कीच सर, नक्कीच. सर, या जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश द्याल? फक्त पाहू नका, जर कुठे तुम्ही पाहताय बालमजूर काम करतायत तर कानाडोळा करू नका. एक सतर्क नागरिक म्हणून तुम्ही ॲक्शन घ्या, त्याला बोलण्याचा प्रयत्न करा. ते पॉसिबल नसेल तर कुठल्या हेल्पलाईनला, कुठल्या NGOला, फार NGO आहेत, फार हेल्पलाईन आहेत, ऑनलाईन मिळतात, सर्व गोष्टी मिळतात, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. प्रयत्न करा ॲटलिस्ट निघण्याचा. निघेल न निघेल जे परिस्थिती असेल ते, पण ॲटलिस्ट आपण प्रयत्न केले पाहिजे. पण 100% प्रयत्न करू, 50% तर यश येईल. नक्कीच, नक्कीच. प्रतीकजी, आज आपण बालमजुरीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर अतिशय मोलाची माहिती दिली. आपल्या विचारांमधून बालमजुरी ही केवळ सामाजिक समस्या नसून प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने घेण्याची जबाबदारी आहे, हे स्पष्ट झालंय. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचं पण फार फार धन्यवाद. श्रोतेहो, प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक असावं, कामाचं ओझं नाही, प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू असावं, संघर्षाच्या खुणा नाहीत. बालपण वाचवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मी आरजे रसिका घेतीये तुमचा निरोप. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जागरूक रहा आणि ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.